कालपर्यंत आपण शिवसूत्रातल्या पहिल्या 4 सूत्राचा विचार करतोय. याच्यातल्या सूत्रातल्या 9 पाकळ्या होत्या, त्याच्याशिवायच्या आपण 6 पाकळ्या पाहिल्या. एकूण आपण 15 पाकळ्यांचा अभ्यास केला. आता ही जी शेवटची पाकळी आहे, 16वी पाकळी, त्या पाकळीचं वर्ण आहे आहा, विसर्ग आहे. आहाचं वर्ण ज्ञान आपण पाहूया. वज्रशूलकरम क्षुद्रफल दन्न रवाहनम क्षुद्रफलदन्नर वाहनम. आता क्षुद्रफलदन नरवाहनम असं ते आहे. तो अनुस्वार डबल न मध्ये आलेला. क्षुद्रफलदन नरवाहनम सहस्त्र योजनमितम स्वरांत द्विभुजम स्मरेत. द्विभुज अर्थात 2 हातांचा स्वर आहे. आतापर्यंत काही वेळेला 4 हात बघितले ते आपण, काही वेळेला 6 हात बघितले ते. या ठिकाणी हा 2 हातांचा स्वर आहे. 1000 योजनांपर्यंत याच्या प्रभावाची परिमिती आहे. त्याने हातात वज्र आणि शूल धारण केलेलं आहे आणि याचं वाहन प्रत्यक्ष माणूस म्हणजे नर आहे. छोट्या मोठ्या कर्मांचे फल शीघ्रतेनं देणारा हा वर्ण आहे. या ठिकाणी शेवट आहे. पासून जी स्वर साधना सुरू केली त्या स्वर साधनेचा हा शेवट आहे. एका अर्थानं ही भैरवी आहे. भैरवी म्हणजे पूर्णाहुती असते. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचा शेवट भैरवीनं केला जातो. तशी या स्वर साधनेची ही अंतिम पायरी आहे, हा शेवट आहे. अर्थात शेवट आहे म्हणल्यावर याच्यावर शिवाचाच अधिकार आहे. आणि या ठिकाणी हा जो शेवट आहे तो काहीतरी चांगलं करून झालेला शेवट आहे. जी ऊर्जा आपण अ ते अम पर्यंत वाढवत नेलेली आहे, ती जी अणुशक्ती, प्रचंड प्रमाणातली अणुशक्ती आपण धारण केलेली आहे. आता त्या अणुशक्तीचा, त्या प्रचंड ऊर्जेचा वापर आपल्याला करायचा आहे. मग तो वापर कसा करायचा आहे ते आपल्या हातात आहे. पण तो वापर केला की त्या ऊर्जेचा वापर झाल्यामुळं त्या ठिकाणी शेवट होणार आहे. त्या एका प्रक्रियेचा शेवट होणार आहे. ऊर्जा संपत नाही. या विश्वातली ऊर्जा अक्षय ऊर्जा असते. या विश्वातली जी ऊर्जा आहे तिचं रूपांतरण होतं. आणि हे जे रूपांतरण आहे त्या रूपांतरणेच्या प्रक्रियेचं आहा हे स्वरूप आहे. स्वरांच्या शेवटी हा विसर्ग असल्याने त्याला स्वरांत असं म्हटलेलं आहे. या 16व्या पाकळीत आहा हा वर्ण कल्पिलेला आहे. आधुनिक शरीरशास्त्रानुसार या पाकळीला एक्सटर्नल किंवा व्हर्टिब्रा म्हणतात. मणक्याकडे जाणारी व्हर्टिब्रा नावाची रोहिणी आहे. तिच्या भोवती हे दल आहे. या दलातून या रोहिणीकडे व मेंदूकडे जाणाऱ्या रोहिण्यांकडे ज्ञानतंतू गेलेले आहेत. या दलाचा या रोहिण्यांच्या द्वारे मेंदू आणि मज्जारज्जूला रक्तपुरवठा होतो, त्यावर ताबा राहतो.
प्रत्यक्षात उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी या पाकळीचा उपयोग होतो. विसर्ग अर्थात प्रक्षेपित करणे, बाहेर टाकणे, अगदी मलमूत्र विसर्जन, घाम, अश्रू, वीर्यस्खलन, बोलणे, उच्छ्वास, शिंकणे, खोकणे, वायू विसर्ग, या सर्व क्रिया विसर्गच आहे. आक्रमण, समर्पण, विसर्जन ही विसर्गाचीच रूपे आहे. कर देणे, वर्गणी देणे, दान हे सुद्धा विसर्गाचेच रूप आहे. निसर्गातली सृजनाची क्रिया, बीज अंकुरणे, पालवी फुटणे, अंडी घालणे, बाळाला जन्म देणे, या सर्व क्रिया विसर्गच आहे. यज्ञ प्रक्रियेत विसर्ग क्रियाच महत्वाची आहे. यज्ञ प्रक्रियेतली विसर्ग क्रियाच खूप महत्वाची आहे. आता यज्ञ म्हणजे लाकडं जाळून केलेला यज्ञ, समिधा घालून केलेला यज्ञ, हा आपल्याला दृश्य असणारा यज्ञ आहे. पण तो अनेक कर्मयज्ञ आहे. आणि एक कर्मयज्ञ पूर्ण करतानाची सुद्धा हीच संकल्पना आहे. स्वाहा या उच्चारणासह आहुती दिली जाते. अग्नये इदम न मम, अग्नये स्वाहा, या पद्धतीनं स्वाहा केलं जातं. आणि त्याच्यामध्ये भावना काय आहे? इदम न मम, हे माझं नाही, अशा तऱ्हेची साधना आहे. आणि त्या उच्चारणानंतर आहुती दिली जाते. अ आ इ ई उ उ रु रू लू लू ए ऐ ओ औ अम हा ऊर्जेचा चढता आलेख आहे. यात अम मध्ये सर्वोच्च ऊर्जा आहे. ही अणुऊर्जे समान प्रचंड ऊर्जा साठवून ठेवणे हे खूप अवघड आहे, धोक्याचं पण आहे. मग ती ऊर्जा कार्यामध्ये, कर्मयज्ञामध्ये वापरली जाते. कर्मयज्ञामध्ये ऊर्जा वापरली पाहिजे. हे कर्मात ऊर्जा वापरणे हा विसर्ग आहे. कुठल्याही कर्मासाठी जी आपण ऊर्जा वापरतोय ती वापरलेली ऊर्जा हा सुद्धा विसर्गच आहे. नमहामध्ये असणारी विसर्ग शक्ती ही समर्पणाची भावना दाखवते. या ठिकाणी ईशशक्ती, गुरु, माता, पिता याविषयीचा आदरभाव दर्शवला जातो. मग हा आदरभाव जो आहे, हे जे समर्पण आहे, हे सुद्धा विसर्ग शक्तीचा आहे. विसर्ग हा शक्तीचा विग्रह असल्याने विसर्गाच्या उच्चारणानंतर आपल्याला थकवा जाणवतो. ये अ आ इ ई उ उ रु रू लू लू ओ औ अम ए ऐ ओ औ अम आह, या ठिकाणी आपण एक प्रकारे रिलॅक्स होतो. आपल्याला कशातून तरी सुटका झाल्याचा, मोकळ झाल्याचा भास होतो. की ती जी प्रचंड ऊर्जा आपण ग्रहण केली आहे ती धरून ठेवणं ही खूप मोठी तपश्चर्या आहे. आणि मग जेव्हा ती ऊर्जा आपण सोडून देतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारचा मोकळेपणा, एक प्रकारची रिलॅक्सिंग भावना ही अनुभवता येते. आणि ती आपल्याला प्रत्यक्ष आहाच्या उच्चारातनं ही अनुभवता येते. विसर्ग शक्तीचा विग्रह असल्याने विसर्गाच्या उच्चारणानंतर थकवा जाणवतो. अगदी आपण बघतो एखादा हमाल हातगाडीवरून खूप मोठं सामान घेऊन जात असतो. तो घेऊन जातो, इच्छित ठिकाणापर्यंत ते नेतो, तिथं ते सामान उतरवतो. आणि ते उतरवून झालं
ती तो ज्या पद्धतीनं हुश करून बसतो तोपर्यंत तो थकव्याचा विषयही तो काढत नाही. आणि ज्यावेळी त्याचं ते काम पूर्ण होतं, त्याची ऊर्जेनं ते सगळं काम केलेलं आहे, पण ते काम पूर्ण झालं की तो उसासा टाकतो. त्यावेळी तो श्वास सोडतो, नाहीतर तो श्वास रुधून सगळं काम करत असतो. हे कर्मपूर्तीचं वा समर्पणाचा विषय आहे. मंत्र पठणाच्या वेळी प्रचंड ऊर्जा निर्माण होतात. क्षोभ अर्थात ऊर्जेची तीव्रता वाढलेली असते. अशा वेळी मंत्र समाप्तीच्या वेळी विसर्गासह त्रिवार शांतीचे उच्चारण होते. ओम शांती शांती शांती. याच्यातून आपण ती जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, ती कार्यात त्या मंत्रात जी ऊर्जा धारण झालेली आहे, ती ऊर्जा आपण सोडतो. आणि ती ऊर्जा सोडताना आपण शांततेची, शांतीची अपेक्षा करतो. आणि ते म्हणताना जो आपण समर्पण भाव देत असतो, ती ऊर्जा ज्या पद्धतीने आपण रीती करत असतो, प्रवाही करत असतो, त्यावेळी आपल्याला ती मानसिक शांती आवश्यक असते. जोपर्यंत मंत्र चालू आहे तोपर्यंत एक प्रकारे प्रचंड ऊर्जेचा प्रवाह हा वाहत असतो. आणि शांती मंत्र म्हटला, शांतीचं उच्चारण केलं की त्या प्रचंड अशा ऊर्जेतून आपण मुक्त होतो. आपण त्या ऊर्जेच्या माध्यमातून रिलॅक्स होतो. आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी हे सगळं एका विशिष्ट पद्धतीच्या ऊर्जात्मक अवस्थेपासून दूर होतं. त्या जी सहन करण्याच्या पेक्षाही जास्त झालेली ऊर्जा आहे त्याच्यापासून आपण दूर होतो. समर्पण, सामावून जाणे, एकरूप होणे ही अध्यात्मातली एक मानसिक अवस्था आहे. ही मनाची अवस्था आहे. या विसर्गाच्या उच्चारणानं ही अवस्था प्राप्त करता येते. हा उच्चारण नाही केलं, स्वहा नाही केलं, तर त्या ऊर्जेचे, जी ऊर्जा रिलीज झाली नाही, त्या ऊर्जेचे आपल्याला त्रास होऊ शकतात. कित्येक वेळा आपण असे त्रास झालेले मंत्र म्हणणारी लोक हे आपण पाहत असतो. म्हणून आमच्या इथं सुरुवातीला संकल्प केला जातो आणि सगळ्यात शेवटी पूर्णाहुती दिली जाते. आपल्या जीवनातलं कुठलंही कर्म हे यज्ञच आहे. आणि मग यज्ञ करताना पहिल्यांदा संकल्प करणं आवश्यक आहे. संकल्प कशासाठी? तर आपलं यज्ञ कर्म जे आहे ते यशस्वी होण्यासाठी, त्याचं सगळं प्लॅनिंग करण्यासाठी संकल्प आहे. आपल्याला त्याच्यातून निश्चित काय साध्य करायचं आहे याच्यासाठी संकल्प आहे. आणि त्या संकल्पानंतर जे साधना करून आपण प्रचंड ऊर्जा मिळवतो आणि मग त्या प्रचंड ऊर्जेच्या माध्यमातून आपण आपल्या कार्याची सिद्धी करून घेतो, ते कार्य पूर्ण करून घेतो. ते कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या शक्तीचा, त्या ऊर्जेचा आपल्याला उपयोग नाही आहे. आणि मग आपल्याला उपयोग नाही त्या ऊर्जेचा, आपल्याला त्रास होऊ शकतो. मग जिथून आपण ती ऊर्जा घेतली त्या निसर्गाकडं ती ऊर्जा कृतज्ञ भावनेनं आपल्याला परत करावी लागते. आणि ही परत करण्याची, कृतज्ञता भावपूर्वक परत करण्याची जी पद्धती आहे, जी प्रोसेस आहे, ती पूर्णाहुती आहे. आणि या पद्धतीनं
पूर्णाहुतीचा जो मंत्र आहे तो आहा आहे, स्वाहा आहे. इथं आपण स्वचा विसर्ग करतोय. माझ्याकडे ही ऊर्जा कुठून आलेली आहे, तर माझ्या स्वतनं मी हे सगळं केलेलं आहे. आणि माझ्या स्वतनं हे केलेलं हे मी माझ्या वैयक्तिक याच्यासाठी करणार नाही आहे, तर माझ्या समाजासाठी करणार आहे, माझ्या कुटुंबासाठी करणार आहे, या माझ्या देशासाठी करणार आहे, माझ्या राष्ट्रासाठी करणार आहे. अशा भावनेनं हा शेवटचा स्वर जो आहे तो समर्पणाचा ठेवला गेलेला आहे. किती बारकाव्यानं या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्या पूर्वसुरींनी केलेला आहे, ऋषीमुनींनी केलेला आहे. हे पाहणं खरोखरच माणसाला एक वेगळी अनुभूती देणार आहे, ज्ञानाची एक वेगळी अनुभूती अर्पण करणार आहे. आपल्याला त्या दृष्टीनं त्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्याच्यासाठी आपल्याला ती व्हिजन असणं आवश्यक असतं. आम्ही कुठल्या कार्याकडं काय दृष्टीनं पाहतो हे त्याच्यामध्ये खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. समर्पण, सामावून जाणे, एकरूप होणे ही अध्यात्मातली एक मानसिक अवस्था. या विसर्गाच्या उच्चारणाने ती साधली जाते. या ठिकाणी जी कार्यपूर्तीची भावना आहे ती शरीर, प्राण, मन, चित्त यांना एक प्रकारे रिलॅक्स करणारी आहे. अहाच्या उच्चाराने कोण कोण रिलॅक्स होत आहे, तर शरीर, प्राण, मन आणि चित्त या चारही ठिकाणी आपल्याला रिलॅक्सिंगची अवस्था किंवा आरामाची अवस्था ही प्राप्त झालेली दिसते. त्यामुळे रक्तदाब वाढला असता जोरात श्वास सोडणे, दीर्घ श्वसन करणे फायद्याचे असते. 4-5 वेळा विसर्गाचा उच्चार केल्याने रक्तदाब कमी कमी होऊ लागतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ती आपल्या देशातच नाही, संपूर्ण विश्वामध्ये ही त्या पद्धतीनं वापरलेली असते. विशेषतः भारतीय सोडून बाहेरच्या लोकांमध्ये भाषा वेगळ्या आहेत, भाषांच्या रचना वेगळ्या आहेत, आणि मग त्याच्यासाठी लागणाऱ्या आध्यात्मिक वृत्ती पण वेगळ्या आहेत. त्यामुळं भारतीय तत्वज्ञान आणि युरोपियन तत्वज्ञान यांच्यामध्ये खूप आपल्याला फरक मिळतो. आणि पाश्चात्य जगातले कित्येक तत्वज्ञ हे भारतीय तत्वज्ञानाकडं वेगळ्या दृष्टीनं पाहतात, त्याचा अभ्यास करतात आणि त्यांच्याकडं त्यातल्या काही गोष्टी का होईना हे सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडं केरळमध्ये कलहारी नावाचा एक मार्शल आर्टचा प्रकार आहे. जसे चीनमध्ये कुंग-फू आहे, जपानमध्ये कराटे, जुडो आहे, कुठं कोरियनमध्ये वगैरे किक बॉक्सिंग आहे. तर अशा तऱ्हेचे जे काही कराटे, कुंग-फू, जुडो, बॉक्सिंग, किंग मध्ये आधी शक्ती हातात किंवा मुठीमध्ये एकवटली जाते, मोठाशी गच्च दाबून घेतली जाते, किंवा हात कडक केला जातो चॉप मारायचा असेल तर.
तर या पद्धतीनं शरीरामध्ये पहिल्यांदा ऊर्जा कॉन्सन्ट्रेट केली जाते त्या त्या अवयवामध्ये. म्हणजे मुष्टी प्रहार करणार असेल तर मुठीमध्ये, चाप मारणार असेल तर हाताच्या कडेमध्ये, पायाचा प्रहार करणार असेल तर पायामध्ये. अशा तऱ्हेनं संपूर्ण शरीराची ऊर्जा स्ट्राईक करण्याच्या जागेवर एकत्रित केली जाते आणि मग तो आघात केला जातो, स्ट्राईक मारला जातो. बॉक्सरनी मुष्टियुद्ध खेळताना पहिल्यांदा अशी पोझिशन घेतलेली, ते हात गच्च मिटलेले असतात आणि जो ठोसा लगावतो किंवा कराटेमध्ये प्रहार केला जातो त्यावेळी हा अशा तऱ्हेचा एक उच्चार केला जातो. मी 36 चेंबर्स ऑफ शाओलिन जर बघितलं तर त्याच्यामध्ये योग प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतलेल्या तुमच्या लक्षात येतील. आणि त्या ठिकाणी चीन मधले ते जरी असलं तरी ते मूळ भारतीय आहे, बौद्ध भिक्षूंनीच तिकडं नेलेलं आहे. तर ऊर्जेचा किती चांगल्या रीतीनं वापर आपण करून घेऊ शकतो हे आपल्याला खूप चांगल्या रीतीनं पाहता येतं. ती त्या फक्त एका हातातली शक्ती नसते, ती एखाद्या लाथेतली शक्ती नसते, तर ती संपूर्ण शरीरातली ताकद, शक्ती, ऊर्जा याचा तो विसर्ग असतो. हे नीट बघणं, अभ्यासणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आहाचं कार्य हे जास्त चांगल्या रीतीनं पाहता येईल. आहा हा फक्त शेवटचा विसर्ग आहे, शेवटचा मातृका आहे त्या 16 मातृकांमधली, असं नाही आहे. तर त्याचं एक विशिष्ट असं स्थान, आहामध्ये पण ऊर्जा आहेच, पण ती ऊर्जा विसर्गाच्या तयारीला झालेली ऊर्जा आहे, विसर्ग होण्याच्या वेळेची ऊर्जा आहे. आहामध्ये ऊर्जा नाही असं नाही आहे, आहामध्ये थोडंसं म्हणाल तर अमपेक्षाही जास्त ऊर्जा आहे, परंतु ती ऊर्जा ही विसर्गासाठीची आहे, समर्पणासाठीची आहे. मग माझ्याकडची सर्वोच्च सगळ्यात श्रेष्ठ असं जे काय आहे ते मी देणार आहे, त्याचं मी समर्पण करणार आहे. परवा दिवशी गुरुपौर्णिमा झाली, बऱ्याच जणांनी मला विचारलं की गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं काय. मी सांगितलं करोना आहे, आता एकत्र यायचं नाहीये, तर आपण आपापल्या घरीच गुरुपौर्णिमा जी आहे ती साजरी करूया. परंतु काही व्यक्तींच्या मनामध्ये इतकी तीव्र भावना असते की आज गुरुदक्षिणा आहे, गुरुच्या पाशी जाऊन मला समर्पण करायचंच आहे. मग करोनासारख्या बंधनात्मक अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये सुद्धा एक ग्रस्त तर माझ्याकडे असे आले की त्यांनी रीतसर परवानगी काढली की मी गर्दी करणार नाही, मी जाणार आहे, मी तिथं जाऊन समर्पण करून येणार आहे. अशा तऱ्हेची परवानगी काढून सुद्धा एक व्यक्ती आहे. अनेक जणांच्या मनात होतं पण ते येऊ शकले नाहीत. याचं कारण काही कायदेशीर बंधनं ही त्या ठिकाणी, सामाजिक बंधनं ही काही ठिकाणी आली. परंतु मनातली ती जी इच्छा असती, त्या इच्छेची, त्या ऊर्जेची जी ताकद असते ती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करून ती गोष्ट करायला भाग पाडत असते. तर या पद्धतीनं आपल्याला आहाचा विचार करणं आवश्यक आहे. यज्ञामध्ये आहाच्या उच्चारणासह आहुती दिली जाते.
त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची जी विसर्ग शक्ती आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. जशा ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, ही ऊर्जाच असल्यामुळं त्याच्यात भिन्नता आहे. मग मी जेव्हा कहाचा विचार करतो तेव्हा कम ब्रह्मा, मग ती ब्रह्मांडातली ऊर्जा आहे आणि मग तिचा विसर्ग आहे. मग तो विसर्ग हा सृजनशील विसर्ग आहे. मग त्या पद्धतीनं मी कुठल्या तत्वातनं तो विसर्ग करतोय, मग त्याप्रमाणे त्याची फलदायिता ही वेगवेगळी होत जाणार आहे. इथं काही अनुस्वारासारखा वेगळा उच्चार नाही आहे. अनुस्वाराचे आपण उच्चार वेगळे केले, अंग, ऐ, अण, अन, अम, औ असे आपण उच्चार केले अनुस्वाराचे. या इथं आहाचा उच्चार आहाच होणार आहे, परंतु तो आहा कुणाशी जोडला गेलाय त्याप्रमाणे तो विसर्ग काम करणार आहे. त्या ऊर्जेप्रमाणे तो विसर्ग काम करणार आहे. त्याप्रमाणे त्याची मानसिकता राहणार आहे. म्हणजे नहा जर आपण केलं, नच्या पुढं विसर्ग आणि त्याचा विचार केला नहा, तर त्या ठिकाणी एक प्रकारचा उत्सर्ग जो आहे तो आपल्यातल्या इगोचा उत्सर्ग आहे. मग त्या ठिकाणी जी व्यक्ती नहा आणि हा नहा 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 करेल त्या ठिकाणी त्याचा इगो हळूहळू हळूहळू हा कमी करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. ते अग्नितत्व आहे आणि ते अग्नितत्व, तो स्वाभिमान, तो गर्व सोडण्याची ती प्रक्रिया आहे. या पद्धतीनं जेव्हा आपण आहाचा विचार करतो त्यावेळी आपल्याला आपल्या शरीराच्या माध्यमातून, आपल्या मनाच्या माध्यमातून, आपल्या प्राणाच्या माध्यमातून, एका अर्थानं पंचतत्वाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे विसर्ग जे करतोय. मग शरीराच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार करतोय, मग आपण शरीराच्या बाहेर टाकलेली विष्ठा असू दे, जो पृथ्वी तत्वाचा भाग आहे, मलमूत्र घाम असू दे, हा जलतत्वाचा भाग आहे. आपण शरीरातून जी उष्णता बाहेर टाकतोय तो तेजतत्वाचा भाग आहे. आपण जो उच्छ्वास टाकतोय तो वायुतत्वाचा भाग आहे. आणि आपण रिलॅक्स होतोय भावनिक दृष्ट्या, हे आकाश तत्वाचं बाहेर टाकणं आहे. तर या पद्धतीनं जेव्हा आपण या विसर्गांचा विचार करायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की यज्ञ आणि यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे काय आहे. नमः करताना म हा जलतत्वाचा आहे आणि महाचा जेव्हा आपण उच्चार करतोय त्यावेळी आपल्या शरीरातनं जलतत्व आपल्या भावनांना उद्दीपित करणारा विषय आहे. आणि मग त्या पद्धतीनं आपण भावनात्मक दृष्टीनं एक प्रकारचं सरेंडर, एक प्रकारचं समर्पण आपण त्या ठिकाणी करू शकतो. कारण त्यामध्ये अंतःकरणाचा ओलावा अर्थातच जलतत्व आहे.
त्यातले जे बारकावे आहेत ते आपल्याला नीट समजणं आवश्यक आहे. तर आपल्याला साधना कशी करायची हे कळू शकतं. त्या विसर्गाचा वापर आपण चुकीच्या पद्धतीनं केला तर त्याच्या चुका आपल्याला भोगाव्या लागतील. मग त्याच्यासाठी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. या विसर्गाच्या बाबतीत संस्कृत व्याकरणाने आम्हाला काही वेगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. आणि मग या विसर्गाचा कधी र होतो, कधी ओ होतो, कधी स होतो. आणि काही वेळेला मात्र विसर्ग अगदी स्पष्टपणे उच्चारलाही जातो. स्पष्टपणे उच्चारायचा विसर्ग जो आहे तो वाक्याच्या सगळ्यात शेवटी आहे, त्याच्यानंतर काही नाही आहे. फक्त एकाच ठिकाणी असं आपल्याला सांगितलेलं आहे की विसर्गाचा उच्चार पूर्ण करा जेव्हा विसर्गाच्या नंतर क्ष येतो तेव्हा. आपल्याला पुढच्या काही एक दोन याच्यामध्ये क्षचा अभ्यास करायचा आहे आज्ञाचक्रामध्ये. त्यावेळी आपण क्षविषयी बोलू. जिथं आपल्याला काही माहीत नाही, ज्याविषयी आपल्याला अज्ञान आहे, आपण एक्स किंवा क्ष व्यक्ती असं म्हणतो. आपल्याला माहित नाही त्या व्यक्तीचं नाव काय आहे, त्याची पर्सनॅलिटी काय, म्हणून आपण तिथं काय म्हणतो, क्ष एक्स. आणि मग अशा वेळी त्याच्याशी चांगला वाईट कुठलाही संबंध येऊ नये या दृष्टीनं विसर्ग करून टाकलेला जातो, पूर्ण विसर्ग करून टाकला जातो. की अपरिचित आहे, अज्ञान आहे आपलं त्याबाबत, आणि अज्ञानाला जवळ करायचं नाही म्हणून त्या ठिकाणी पूर्ण विसर्ग हा केला जातो. परंतु जेव्हा विसर्गाच्या नंतर स येतो त्यावेळी त्याचा पुन्हा स केला जातो. कारण स हे जलतत्व आहे. स हा सांधा आहे, ती जोडण्याची प्रक्रिया आहे. म्हणून विसर्ग करून तिथं संपवत नाही, त्या विसर्गाला सच दुसरं रूप जोडलं जातं. सला पुन्हा सच बनवला जातो आणि तो पुढच्या सशी जोडला जातो. ही जोडण्याची एक वेगळी प्रक्रिया ही त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे ती जी शक्ती आहे ती तिथं संपवून टाकली गेली नाही, तर ती जोडली गेली आहे पुढच्या कार्यासाठी. मूलाधार हे कार्यशक्तीचं केंद्र आहे आणि त्या मूलाधारातला तो स आहे. त्या ठिकाणी नेक्स्ट पुढचं कार्य आहे आणि त्या कार्याला जोडलं जायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्या विसर्गाचा स होतो आणि ते पुढच्या शब्दाला म्हणजे सला जोडलं जातं, कार्याला जोडलं जातं. तर हे जे बारकावे आहेत हे आपल्याला व्याकरणातूनही कळत असतात. त्यासाठी व्याकरण हे शरीराशी, शरीरशास्त्राशी जोडलेला विषय आहे. व्याकरणाकडं एक भाषेचा नियम या दृष्टीनं पाहता येत नाही, व्याकरणाला आपल्या जीवन पद्धतीशी जोडावं लागतं. आज मी या ठिकाणी थांबतो. उद्या आपण अहचा पुढचा भाग बघू. धन्यवाद.